रोहित पवार सध्या नवी मुंबईत दाखल झालेले आहेत। रोहितजी, खरं तर तुम्ही आज सिडकोवरती मोर्चा करता त्याबाबत काय सांगा? ते आज इथलं विषय एवढाच आहे, 5,000 कोटी रुपयाची जमीन जी बिवलकरांना त्या ठिकाणी दिली ती तुम्ही कशी दिली हे कुठेतरी लोकांना सांगावं लागेल। शिरसाट जे आहेत त्यांनी पैसा घेऊन भ्रष्टाचार करून सिडकोच्या पदाचा वापर करून ही जमीन एका व्यक्तीला तिथे दिली। अनेक वर्षांपासून इथले भूमिपुत्र स्वतःच्या हक्कासाठी तिथे लढत आहेत, त्यांना जमिनी मिळत नाही। पण सिडकोच्या पहिल्या बैठकीमध्ये शिरसाटांनी बिवलकरांना 15 एकर जमीन ही जी दिली याच्या विरोधात आम्ही सर्वजण आज या ठिकाणी आलेलो आहे। खरं शरद पवार गटाचा मोर्चा असून देखील शेकाप पक्ष असेल, महाविकास आघाडीचे अनेक नेते सध्या नवी मुंबईत दाखल झालेले आहेत, कसं पाहता? विषय एवढाच आहे की हा मुद्दा भूमिपुत्रांचा आहे, हा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे। म्हणून इथं जे सर्व मित्र पक्ष आहेत जे या लढ्यामध्ये लोकांच्या बाजूला आहेत ते सर्व आज आमच्या बरोबर आहेत। खरं तर जे बिवलकरांबद्दल आपण आरोप करतायत त्यांचं असं म्हणणं आहे की जे आरोप करतात ते सगळे खोटे आहेत, आम्हाला जमीन ती अजून मिळाली नाही, तो लढा सध्या कोर्टात सुरू आहे। आता कोर्टात जर लढा सुरू असेल असं ते म्हणतात, मग इथं आदेश कसे काढले सिडकोली हा आमचा प्रश्न आहे ना। म्हणजे ते तिकडे बसून भारताच्या बाहेरून इथं दिशाभूल करतायत, अधिकारी दिशाभूल करतायत, पण जमीन दिली कशी, सह्या झाल्या कशा असा आमचा प्रश्न आहे। आपली पुढील मागणी काय असणार? अरे एक तर ही जमीन परत सिडकोला मिळाली पाहिजे आणि त्याच्यावर गरीबाला घरं बांधली गेली पाहिजे। आणि ज्या घाई गडबडीने तुम्ही बिवलकरांना जमीन दिली तसं इथं असणाऱ्या भूमिपुत्र जे अनेक वर्षांपासून वाट बघून आहेत स्वतःच्या 12.5% त्यांना पण जमिनी लवकर। खरं तर बिवलकर पत्रकार परिषद देखील घेणार आहे आणि खुलासा करणार आहे। येऊ द्या, मग आम्ही बघू। मंत्री महोदय जे आज याच्यामध्ये जबाबदार आहेत ते कुठे आहेत, सत्तेतले लोक कुठे आहेत? त्यामुळे भ्रष्टाचार करून तुम्ही गप्प बसत असाल तर कुठं ना कुठं तरी आता खरं काय ते लोकांसमोर येईल। आपले बिवलकर असं काय म्हणतात ते, एक तर बिवलकर कोण हे आम्हाला माहित नाही, आजच त्यांचा चेहरा तिथं आम्ही बघितलेला आहे। ते काही बोलतील पण आमच्याकडे कागद आहेत, आम्ही ते पुरावे ओपनली सर्व पत्रकारांना दिलेत, लोकांना तिथे दिलेत। तुम्ही त्या कागदांवर जर काय बोलत असाल तर आम्ही मान्य करू, उगाच हवेत गोळ्या झाडत असाल तर हे चालणार नाही। आणि दुसरी गोष्ट, एका बाजूला तुम्ही म्हणतात हा विषय कोर्टात आहे आणि मग दुसऱ्या बाजूला ही जमीन कोर्टात असताना, हा विषय कोर्टात असताना मग सिडकोली आदेश काढले कसे असाही प्रश्न येतो ना। नाही, टोटल 4,000 एकर जमीन आहे, हा फक्त 150 एकराचा विषय आपण काढलेला आहे, त्यातले 12.5% ही जमीन आता बिवलकरांना दिली आहे। आता बाकीची 4,000 एकर आहे ती कुठे आहे, कशी आहे हे कुठेतरी आपल्याला। पण बिवलकर असं म्हणतात की ही जी जमीन आहे ती आम्हाला अजून मिळालेली नाहीये। मग आदेश कसे निघाले आता आम्ही जाऊन अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी विचारू। शिरसाट हे मंत्री आहेत 15 दिवस, म्हणजे आचारसंहिता लागू होण्याआधी, म्हणजे 2024च्या विधानसभा इलेक्शनच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 15 दिवस त्यांना तो अधिकार दिला होता, ते पद दिलं होतं। आणि ते पदाचा त्यांनी काय वापर केला, पहिल्या बैठकीत तर बिवलकरांना त्यांनी जमीन दिली। गरीबाला जमीन देण्यापेक्षा ही बिवलकराला इथं 5,000 कोटीची जमीन ही घशात घातली असं आमचं सगळ्यांचं मत आहे। आपण पाहतोय की सध्या रोहित पवार सध्या सिडकोवरती धडक देण्यासाठी सध्या निघालेले आहेत। कॅमेरा पर्सन मोहनसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।